पुण्याच्या त्या भागात रात्र हळूहळू पसरत होती. पाऊस नुकताच सुरू झाला होता. हलका पण थांबायची चिन्ह नसलेला. रस्त्यावर पाण्याचे पातळ थर जमा झाले होते. दिव्यांच्या प्रकाशात ते चमकत होते. हवेत ओल्या मातीचा गंध होता आणि थोडी थंडी. सोसायटीसमोर पांढरी SUV उभी होती. साक्षी वर बघत उभी होती. रोहन लवकर ये, ती मोठ्याने म्हणाली. वरून आवाज आला. येतोय, 2 मिनिटं, रोहनने उत्तर दिलं. आदित्य गाडीला टेकून उभा होता. त्याच्या हातात किल्ली होती आणि तो शांतपणे सगळं पाहत होता. काही सेकंदांनी रोहन धावत खाली आला. बॅग खांद्यावर, चेहऱ्यावर नेहमीचं हसू. चल आता निघूया, तो म्हणाला. 11 वाजलेत आधीच. समीने गाडीचा दरवाजा उघडत सांगितलं. म्हणूनच तर मजा आहे, रोहन हसत म्हणाला. सगळे गाडीत बसायला लागले. तेवढ्यात नेहा खाली आली. ती इतरांपेक्षा हळू चालत होती. हातात फोन होता, पण स्क्रीन बंद. ती रस्त्याकडे बघत थांबली. जणू काहीतरी तिथे आहे असं तिला वाटत होतं. नेहा, ये ना, आदित्यने शांतपणे आवाज दिला. ती दचकली. हो हो, आली, ती म्हणाली आणि गाडीत बसली. ती मागच्या सीटवर बसली, खिडकीकडे वळून. गाडी सुरू झाली. शहर अजून जागं होतं. रस्त्यावर गाड्या, दिवे, हॉर्न, सगळं नेहमीसारखंच. पावसामुळे सगळं धुसं दिसत होतं. रोहनने गाणं लावलं. गाडीत हलकं वातावरण तयार झालं. पण हळूहळू शहर मागे राहायला लागलं. मोठे दिवे संपले. रस्ता रिकामा झाला. आवाज कमी झाले. गाडीमध्ये आता फक्त 3 आवाज उरले. इंजिन, वायपर आणि पावसाचा. नेहा खिडकीबाहेर बघत होती. तिची नजर स्थिर नव्हती. ती सतत हलत होती. आणि अचानक ती थोडी पुढे झोकली. आधी, तिकडे बघ, ती हळू आवाजात म्हणाली. काय आहे, आदित्यने आशातून विचारलं. त्या झाडाजवळ कोणीतरी उभं होतं, ती म्हणाली. आदित्यने मागे पाहिलं. रस्ता रिकामा, फक्त पाऊस. कोणी नाहीये तिथे, साक्षीने सांगितलं. भात झाला असेल, समीर म्हणाला. रोहन हलकासा हसला. हॉरर मूड सुरू झाला वाटतं. नेहाने काही उत्तर दिलं नाही. ती सीटला टेकली. पण आता ती खिडकीपासून थोडी दूर बसली होती. काही वेळ शांतता. मग साक्षीने फोन काढला. ती मॅप बघत होती. एक अल्टरनेट रूट दाखवतोय, ती म्हणाली. कुठे, समीरने पुढे झुकत विचारलं. इथून लेफ्ट घेतला तर वेळ वाचेल, ती म्हणाली. समोर एक अरुंद रस्ता दिसत होता. लाईट्स नव्हते, फक्त अंधार. एक तुटका बोर्ड उभा होता. त्यावरचं नाव अर्ध पुसलेलं. हा रस्ता माहीत आहे, समीरने ठामपणे सांगितलं. घेऊया, आदित्यने विचारलं. हो हो, घे, समीर म्हणाला. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग गाडी डावीकडे वळली आणि लगेच वातावरण बदललं. रस्ता अरुंद झाला. दोन्ही बाजूंना दाट झाडं, लाईट्स पूर्ण गायब. पाऊस अचानक जड झाला. गाणं थांबलं. कोणी बंद केलं कळलं नाही. रोहन हळू आवाजात म्हणाला. हा रस्ता थोडा वेगळा वाटतोय. काही नाही, पुढे ठीक आहे, समीरने उत्तर दिलं. मागे नेहा सरळ बसली होती. तिचा श्वास जड झाला होता. ती बाहेर बघत होती. काही सेकंदांनी ती हळू आवाजात म्हणाली. आपण हा रस्ता घ्यायला नको होता. गाडी पुढे जात राहिली. अंधार वाढत गेला आणि त्या क्षणापासून त्यांना अजून कळलं नव्हतं, पण ते आधीच चुकीच्या जागेत शिरले होते. रस्ता अरुंद होत गेला तसा गाडीचा वेग आपोआप कमी झाला. दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या झाडांनी जणू रस्त्यावर वाकून छप्पर केलं होतं. हेडलाईट्स पुढे पळत होते, पण त्या प्रकाशालाही मर्यादा होती. त्याच्या पलीकडे सगळं काळं, जळ, शांत. पाऊस थांबण्याची चिन्ह नव्हती. वायपर वेगाने हलत होते. गाडीच्या आत आता कोणी गाणी लावत नव्हतं, कोणी मस्करी करत नव्हतं. फक्त अधूनमधून कोणीतरी खिडकीबाहेर बघत होतं आणि लगेच नजर वळवत होतं. हा रस्ता संपतच नाहीये, रोहन हळू आवाजात म्हणाला. कोणी लगेच उत्तर दिलं नाही. समोर अचानक एक वळण आलं. गाडी त्या वळणावरून हळूच गेली आणि वळण संपताच हेडलाईट्समध्ये एक बोर्ड दिसला, अर्धवट तुटलेला. त्यावरचं नाव पावसाने पुसलं होतं. क्षणभर गाडीमध्ये सगळ्यांचं लक्ष त्या बोर्डकडे गेलं आणि मग एकदम शांतता. आपण हा बोर्ड आधी पाहिलाय, साक्षीने हळू आवाजात म्हटलं.
आदित्य काही बोलला नाही. तो फक्त रस्त्याकडे पाहत राहिला. नाही, तसं वाटतंय तुला, समीने लगेच उत्तर दिलं. अशा बोर्ड्स खूप असतात. रोहनने हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न केला. हो, गावाकडचं स्टँडर्ड डिझाईन आहे. पण यावेळी कोणीच हसलं नाही. गाडी पुढे गेली. काही सेकंद, काही मिनिटं. वेळ कसा जात होता ते कोणालाच नीट कळत नव्हतं. अचानक नेहाने खिडकीकडे बोट दाखवलं. आधी थांब जरा, ती म्हणाली. गाडी हळू झाली. काय झालं? आदित्यने विचारलं. बघ, तिथे कोणीतरी उभा आहे, ती म्हणाली. हेडलाईट्स त्या दिशेने वळले. झाड, पावसाचे थेंब, रिकामा रस्ता, मात्र कोणीच नव्हतं तिथे. नेहा, साक्षीचा आवाज थोडा कडक झाला. तिथे काहीच नाहीये. होतं, नेहा हळू म्हणाली. आत्ताच होतं. तिचा आवाज आता खात्रीने भरलेला होता. समीने हलकासा श्वास सोडला. आधी गाडी पुढे घे. गाडी पुन्हा पुढे निघाली. काही वेळाने साक्षीने फोन काढला. स्क्रीन उघडली. मॅप लोड व्हायला लागला. मग अचानक फ्रीज झाला. नेट नाहीये, ती म्हणाली. समीने स्वतःचा फोन पाहिला. नेटवर्कचा एकही बार नव्हता. अरे, आता तर होतं नेटवर्क, तो म्हणाला. रोहननेही फोन पाहिला. नो सर्व्हिस. असं कसं, तो म्हणाला. गाडीच्या आत हवा जड झाली. आता बाहेरचा अंधार आणि आतली शांतता एकत्र मिसळायला लागली होती. गाडी पुढे जात होती आणि अचानक आणखी एक वळण. गाडी त्या वळणावरून गेली आणि सगळे पुन्हा थबकले. समोर पुन्हा तोच बोर्ड, तुटलेला, अर्धा पुसलेला, त्याच जागी. यावेळी कोणीतरी हसण्याचा प्रयत्नही केला नाही. हे शक्य नाही. साक्षीच्या आवाजात पहिल्यांदा भीती आली. समीर पुढे झुकला. नाही, आपण दुसऱ्या अँगलने आलो असू. नाही रे, तेच वळण आहे, आदित्य हळू आवाजात म्हणाला. गाडी काही सेकंद तिथून हळूच झाली. पावसाचा आवाज वाढला. रोहनने खिडकीकडे बघत पुटपुटलं. आपण फिरतोय का? कोणी उत्तर दिलं नाही. नेहा आता सरळ बसली होती. तिचे डोळे त्या बोर्डवर खिळले होते. ती काही सेकंद काही बोलली नाही. मग हळू आवाजात म्हणाली. मी आधी सांगितलं होतं. कोणी काही बोललं नाही. ते पुढे म्हणाली. हा रस्ता सरळ नाही. गाडीच्या आत एक विचित्र थंडी पसरली. जणू एखाद्या बंद जागेत अचानक हवा कमी झाली. समीने स्टेअरिंग घट्ट पकडलं. काही नाही आहे, तो स्वतःलाच पटवून देण्यासारखा म्हणाला. थोडं पुढे जाऊ, बाहेर पडू. कुठे? साक्षीने विचारलं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. आदित्यने गाडी पुढे नेली. बोर्ड मागे राहिला. पण त्या क्षणापासून कुणालाच खात्री नव्हती की ते पुढे जात आहेत की पुन्हा त्याच ठिकाणी परत येत आहेत. नेहा हळू आवाजात पुटपुटली. आपण अडकलोय, सगळेच जण अडकलोय. पावसाचा आवाज वाढत गेला आणि त्या अंधारात रस्ता जणू जिवंत झाला होता. नेहाचे ते शब्द विरघळले, पण त्यांचा परिणाम मात्र गाडीच्या आत पसरत राहिला. गाडी पुढे जात होती, पण आता कोणीच कुठे हा प्रश्न विचारत नव्हता. रस्ता तसाच अरुंद, ओला, अंधाराने गिळलेला. समोर अचानक एक लांब उतार दिसला. आदित्यने गाडी हळू केली. थोडा वेळ थांबूया का? साक्षीने हलक्या आवाजात विचारलं. गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. इंजिन चालू होतं, वायपर हलत होतं, पण त्या सगळ्याच्या मध्ये एक विचित्र शांतता होती. रोहनने दरवाजा उघडला. मी जरा बाहेर बघतो, तो म्हणाला. नको, जा, साक्षीने लगेच सांगितलं. अरे काही नाही आहे, तो हसत म्हणाला. थोडी फ्रेश हवा घेऊया. तो बाहेर उतरला. पाऊस लगेच त्याच्यावर कोसळला. त्याने हाताने केस झटकले. आजूबाजूला पाहिलं. गाडीच्या हेडलाईटमध्ये तो स्पष्ट दिसत होता. मग तो थोडा बाजूला गेला. फक्त 2-3 पावलं हेडलाईटच्या बाहेर आणि तो दिसेनासा झाला. रोहन, साक्षीचा आवाज हलका पण ताणलेला. कोणतंच उत्तर नाही. अरे परत ये, गंमत करू नकोस, समीरने म्हटलं. पावसाचा आवाज वाढला. रोहन, यावेळी आदित्यचा आवाज जास्त जोरात. दूर कुठेतरी आवाज आला. हो, येतोय, पण आवाज कुठून आला ते समजत नव्हतं. तो पुढून आला की मागून? तू कुठे आहेस? साक्षीने विचारलं. पुन्हा आवाज. इथेच आहे, पण यावेळी तो आवाज गाडीच्या अगदी मागून आला. सगळ्यांनी एकदम मागे वळून पाहिलं आणि रोहन तिथे उभा होता, पूर्ण भिजलेला, डोका खाली. अरे तू तिकडे गेला होतास ना,
समीरने विचारलं. त्याने हळूच वर बघितलं. हो, तो म्हणाला, पण त्याचा आवाज थोडा वेगळा वाटत होता, जणू थोडा खोल, थोडा रिकामा. ये आतमध्ये ये लवकर, आदित्य म्हणाला. तो काही सेकंद तसाच उभा राहिला, मग हळूच पुढे आला आणि गाडीत बसला. कोणी काहीच बोललं नाही, फक्त त्या कपड्यातून पाणी टपकत होतं. गाडी पुन्हा सुरू झाली. यावेळी कोणीही मागे वळून पाहत नव्हतं. काही वेळानंतर साक्षीने घड्याळ पाहिलं. ती थोडी गोंधळली. आधी, ती म्हणाली. हां बोल ना, आपण इथे किती वेळ आहोत? माहीत नाही, 15-20 मिनटं झाले असेल, तो म्हणाला. माझ्या फोनवर 1 तास झालाय, ती म्हणाली. समीने लगेच त्याचा फोन पाहिला. माझ्यावर 12:45 आहे. माझ्यावर 1:30 वाजलेत, रोहन म्हणाला. सगळे थबकले. काय? साक्षीने विचारलं. हो, तो शांतपणे म्हणाला. नेहा काही बोलत नव्हती, ती फक्त समोर बघत होती. गाडी पुढे जात होती, पण आता वेळ सरकत होता की अडकला होता हे कोणालाच कळत नव्हतं. अचानक एक आवाज आला, हळू, जणू कुणीतरी नावाने हाका मारत होतं. आधी. गाडीच्या बाहेरून आदित्यने स्टेअरिंग घट्ट पकडलं. तुला ऐकू आलं का? साक्षीने विचारलं. तो काही बोलला नाही. पुन्हा आवाज आला, आधी. यावेळी आवाज स्पष्ट होता, नेहाच्या आवाजासारखा. आदित्यने लगेच मागे पाहिलं. नेहा तिथेच बसली होती, शांत. मी नाही बोलले, ती म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. तो सरळ होता, पण त्यात काहीतरी चुकीचं होतं. गाडी अचानक बंद पडली. इंजिनचा आवाज आला. वायपर थांबले, लाईट्स मंद झाले आणि पूर्ण अंधार, फक्त पावसाचा आवाज. काय झालं? समीने घाबरून विचारलं. आदित्यने इग्निशन फिरवलं. गाडी सुरू झाली नाही. पुन्हा प्रयत्न, काहीच नाही. त्या अंधारात कोणीतरी पुन्हा हाक मारली, यावेळी एकाच वेळी 2 दिशांनी. आधी. गाडीच्या आत कोणीच हलत नव्हतं. श्वासही जपून घेत होते. मागे रोहन हलकासा हसला, खूप हळू, जणू स्वतःशीच. कोणीच त्याच्याकडे पाहिलं नाही, पण सगळ्यांना ऐकू आलं. नेहा हळू आवाजात म्हणाली, तो आपल्याला सोडणार नाही. पावसाचा आवाज अजून वाढला आणि त्या अंधारात त्यांना पहिल्यांदा जाणवलं, ते फक्त हरवले नाहीत, ते कुणाच्या तरी आत शिरले होते. तो आपल्याला सोडणार नाही. नेहाचे शब्द अजूनही गाडीत अडकलेले होते. पूर्ण अंधार, फक्त पावसाचा आवाज आणि सगळ्यांचे दाबलेले श्वास. आदित्यने पुन्हा इग्निशन फिरवलं. यावेळी इंजिनने हलका आवाज दिला आणि अचानक गाडी सुरू झाली. हेडलाईट्स पुन्हा उजळले. क्षणभर सगळ्यांनी एकाच वेळी बाहेर पाहिलं, जणू काहीतरी दिसेल अशी अपेक्षा. पण रस्ता तसाच, ओला, रिकामा, अंधाराने भरलेला. बस, आता थांबायचं नाही, समीने हलक्या पण ठाम आवाजात म्हटलं. गाडी पुढे निघाली. कोणीही आता मागे वळून पाहत नव्हतं. रोहन शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं हसू पूर्णपणे गायब झालं होतं. नेहा खिडकीकडे बघत होती, पण आता ती काहीतरी पाहत नव्हती. ती जणू काहीतरी ओळखत होती. काही मिनिटं गेली किंवा कदाचित जास्त. वेळ आता नीट कळत नव्हता. अचानक समोर एक मंद पिवळा प्रकाश दिसला. तिथे लाईट आहे, साक्षीने कुजबुजत म्हटलं. सगळ्यांची नजर तिकडे वळली. रस्त्याच्या कडेला एक छोटीशी टपरी दिसत होती. टिनाचं छप्पर, बाजूला लटकणारा बल्ब, पावसात हलणारा. थांबव, समीने लगेच सांगितलं. गाडी त्या टपरीसमोर थांबली. गाडी थांबताच बाहेरचा आवाज आता स्पष्ट झाला. पावसाचे थेंब छपरावर आपटत होते. टपरीखाली एक म्हातारा माणूस उभा होता. पांढरे केस, ओले कपडे आणि डोळे खूप शांत, पण त्या शांततेत काहीतरी विचित्र होतं. आदित्य हळूच खाली उतरला. काका, हा रस्ता कुठे जातो? त्याने विचारलं. मात्र काही सेकंद काही बोलला नाही. तो फक्त त्याच्याकडे बघत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तुम्ही कुठून आलात? प्रश्न साधा होता, पण आवाजात एक वेगळीच छटा होती. पुण्याहून आलो, शॉर्टकट घेतला, आदित्यने उत्तर दिलं. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर हलकंसं काहीतरी बदललं, जणू तो आधीच उत्तर माहीत असल्यासारखा. कोण दाखवला हा रस्ता? त्याने विचारलं. मॅपमध्ये पाहिलं, साक्षीने गाडीतून उत्तर दिलं. म्हाताऱ्याने हळूच मान हलवली. रात्री लोक इथून जात नाहीत, तो म्हणाला. गाडीत बसलेले सगळे शांत झाले. का? समीने विचारलं. म्हाताऱ्याने थेट उत्तर दिलं नाही. तो हळूहळू पुढे आला. त्याची नजर
एकेकावरून फिरली, मग ती नेहावर थांबली. क्षणभर जास्त वेळ नेहानेही त्याच्याकडे पाहिलं. कोणी काही बोललं नाही, पावसाचा आवाजच फक्त. मग म्हातारा म्हणाला, हा रस्ता सरळ नाही. कोणीच हल्लं नाही. तो पुढे म्हणाला, तो फिरवतो, त्याला वाट दाखवायची असते. साक्षीने हलक्या आवाजात विचारलं, कुणाला? म्हाताऱ्याने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त नेहाकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाला, तो कोणाला तरी शोधत असतो. गाडीत एक थंड लाट पसरली. काका, आम्ही बाहेर कसं पडू? आदित्यने विचारलं. म्हातारा काही सेकंद काही बोलला नाही. मग हळूच म्हणाला, ज्याच्यासाठी तो आलाय तो सापडला की? म्हणजे? समीरने विचारलं. म्हातारा मागे वळला. उशीर झालाय, तो म्हणाला. तुम्ही आधीच आत शिरलात. गाडीच्या आत नेहा डोळे खाली करून बसली होती. तिचे हात थरथरत नव्हते. ती शांत होती, खूपच शांत. चल निघूया इथून, समीरने घाईत म्हटलं. आदित्य गाडीत बसला. गाडी पुन्हा पुढे निघाली. काही सेकंदांनी साक्षीने मागे वळून पाहिलं. टपरी अजून दिसत होती, पण म्हातारा तिथे नव्हता. गाडी पुढे जात राहिली. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, तो कोणाला शोधतोय? मागे नेहा हळू आवाजात म्हणाली, त्याला आधीच सापडलंय. कोणीच तिला विचारलं नाही, पण सगळ्यांनी ऐकलं. आणि त्या क्षणापासून भीती फक्त बाहेर नव्हती, ती गाडीच्या आतही होती. नेहाचे शब्द गाडीत हळूहळू पसरले. कोणी लगेच काही बोललं नाही, पण त्या वाक्याने सगळ्यांच्या मनात एकाच वेळी काहीतरी हललं. गाडी पुढे जात होती. रस्ता तसाच ओला, काळा, संपतच नाही असा. पावसाचा आवाज आता जड झाला होता. जणू तो फक्त बाहेर पडत नव्हता, आत शिरत होता. नेहा, तू काय म्हणालीस आता? साक्षीने हळू आवाजात विचारलं. नेहाने लगेच उत्तर दिलं नाही. ती खिडकीबाहेर बघत होती. मग हळूच म्हणाली, काही नाही. नाही, तू काहीतरी बोललीस. साक्षीचा आवाज आता कडक झाला. आदित्यने आशातून मागे पाहिलं. नेहा, सरळ सांग, तो म्हणाला. काही सेकंद शांतता, फक्त वायपर. नेहाने डोळे बंद केले. मग ती हलक्या आवाजात बोलायला लागली, आपण आधीही इथे आलो होतो. गाडीत एकदम शांतता. काय? रोहनने विचारलं. आधी म्हणजे? नेहा हळूहळू बोलत होती. आपण परत फिरलो होतो. कधी? तिने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. भीती नाही, पण एक प्रकारची ओळख. आपल्याला आठवत नाही, ती म्हणाली. गाडी पुढे चालूच होती, पण आता प्रत्येक सेकंद जळ वाटत होता. नेहा, स्पष्ट बोल, साक्षी म्हणाली. ती हळू आवाजात म्हणाली, आपण या रस्त्यावर आलो आणि परत फिरायचा प्रयत्न केला, पण आपण बाहेर पडलो नाही. म्हणजे? रोहनने विचारलं. नेहाचा आवाज आता थोडा खोल झाला होता. आपण तेव्हाच अडकलो. समीरने स्टेरिंग घट्ट पकडलं. हे काय बोलतेस तू? तो चिडून म्हणाला. आपण आत्ताच आलो इथे. नाही, नेहा म्हणाली, आपण खूप आधी आलोय. गाडी अचानक एका वळणावरून गेली आणि समोर पुन्हा तोच प्रकाश दिसला. टपरी, तोच बल, तीच जागा. कोणीच काही बोललं नाही. गाडी आपोआप हळू लागली. हे परत कसं? साक्षीचा आवाज तुटत होता. कोणीच उत्तर दिलं नाही. टपरीसमोर गाडी थांबली. यावेळी मात्र आधीपासूनच उभा होता, जणू त्यांची वाट पाहत. आदित्य हळूच खाली उतरला. काही बोलायच्या आधीच म्हातारा म्हणाला, परत आलात? त्याचा आवाज आता शांत होता, पण त्यात खात्री होती. आम्ही बाहेर कसं पडायचं? आदित्यने थेट विचारलं. म्हाताऱ्याने गाडीच्या आत पाहिलं. त्याची नजर पुन्हा नेहावर थांबली. तिला आधीच माहिती आहे, तो म्हणाला. गाडीत सगळ्यांची नजर नेहाकडे वळली. ती हळूच पुढे झुकली. तिचा आवाज अगदी शांत होता. मी आधीच इथे होते. कोणी काही बोललं नाही. ती पुढे म्हणाली, त्या दिवशी मी एकटी आली होती. कधी? मला आठवत नाही, पण मी इथे अडकले होते. तिचे डोळे रिकामे झाले होते. तो मला बाहेर जाऊ देत नव्हता. पावसाचा आवाज आता जास्त जाणू लागला. मग आपण? आदित्यने विचारलं. तुम्ही मला घेऊन आलात, ती म्हणाली. किंवा मी तुम्हाला आणलं? गाडीत एकदम थंडी पसरली. म्हाताऱ्याने हळूच म्हटलं, चकवा एकट्याला ठेवत नाही. समीर मागे सरकला. म्हणजे आपण सगळे? तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. नेहा हळूच हसली, खूप हलकं, पण ते हसू ओळखीचं नव्हतं. आता आपण सगळे आहोत, ती म्हणाली.
अचानक गाडीचे इंजिन स्वतः सुरू झालं. कोणी इग्निशन फिरवलं नव्हतं. आदित्य वळला. कोणीच नव्हतं. तो पटकन गाडीत बसला. दरवाजा आपोआप बंद झाला. गाडी हळूहळू पुढे निघाली. कोणीच स्टेअरिंगला हात लावला नव्हता. टपरी मागे सरकत होती. म्हातारा तिथेच उभा होता. तो बघत होता, काही न बोलता. गाडी पुन्हा त्या अंधारात शिरली. काही सेकंदांनी समोर पुन्हा तोच बोर्ड दिसला, तुटलेला, ओला, ओळखीचा. यावेळी कोणीच आश्चर्यचकित झालं नाही. मागे नेहा खिडकीबाहेर बघत होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त शांतता. ती हळू आवाजात म्हणाली, हा रस्ता कधीच संपत नाही. गाडी पुढे जात राहिली. पाऊस वाढत राहिला. अंधार अजून दाट होत गेला आणि त्या रस्त्यावर एक SUV पुन्हा पुन्हा फिरत राहिली. त्या वळणावर, त्या बोर्डजवळ, त्या अंधारात. कधी कधी रात्री उशिरा त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना एक गाडी दिसते, थांबलेली, हेडलाईट्स चालू. आता 5 जण बसलेले आणि त्यांच्यातले एक हळूच बाहेर बघत असते, जणू कोणाची तरी वाट, कदाचित पुढचा कोणीतरी येईल म्हणून.